नमस्कार फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. मी सिमरन हेसरे. आज वेगळीच रेसिपी घेऊन आली. म्हणजे ऑलमोस्ट मी तशीच बनवते, तसंच मी बनवणार आहे. बेसिक आहे, नॉर्मल आहे, हेल्दी आहे. म्हणजेच दाल खिचडी विथ बटर. त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी आज इथे सांगणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आय होप सो तुम्हाला आवडेल. चला मग तुम्हाला इंग्रेडियंट दाखवते आणि पुढच्या रेसिपी दाखवते. आपण यासाठी टोमॅटो, एक मोठा कांदा, लसूण, मिरची, राई, जिरा आणि कढीपत्ता घेतले. इथे मी सर्व प्रकारचे मसाला घेतले. पनीर मसाला, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला. आपण स्लो गॅसवर आपण 2 बटर घेतलेले आहोत. आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे. एकदम पण स्लो आणि एकदम पण फास्ट अजिबात नाही. त्याच्यानंतर आपण त्याला थोडंसं गरम करण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी आपण ऑइल टाकणार आहोत. तर ऑलरेडी बटर आहे. तर आपण ह्याच्यासोबत राई, जिरा आपण आता फ्राय करून घ्यायचा. कढीपत्ता वगैरे सर्व. तर मी राई, जिरा घेतलेला आहे. आता कढीपत्ता, लसूण आणि मिरची हे पहिला आपण थोडंसं गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. प्लीज फ्रेंड्स, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपण इथे कांदा बारीक चिरलेला घेतला, एक मोठा कांदा आणि टोमॅटो. ते गोल्डन होईपर्यंत एकत्र करू, एकजीव करून त्याला मिक्स करायचं. हळूहळू स्लो फ्लेमवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. तुम्ही सर्व स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत तुम्हाला मीडियम गॅसवरच दाल खिचडी बनवायची. कारण दाल खिचडी खाली कढईला लागते. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला यूज करायचं आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही पाणी त्याच्यात ॲड करू शकतात. तुम्हाला जास्त ग्रेव्ही पाहिजे, जास्त नरम पाहिजे तर तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करू शकतात. इकडे आपण ना टाटा सॉल्ट, हिमालयन रॉक सॉल्ट यूज केलेला आहे. इवन मी हाच सॉल्ट यूज करते, सेंधा नमक. कारण ह्याच्यामध्ये आयर्न खूप प्रमाणात असतं. काला नमक, रॉक सॉल्ट हे तुम्ही नक्की यूज करू शकता. मी तर हेच मीठ यूज करते. ते सर्व मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आपण त्याच्यात आणि एकत्र जीव सर्व करून मिक्स करून घेऊ शकतो आपण. आय होप सो तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. बटर ऑप्शनल आहे,
तुम्हाला यूज करायचा तर यूज करू शकतात, काही नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये जे मसाला मी सांगेल त्याच्यामध्ये तुम्ही स्किप करू शकतात. ह्याच्यात मी कोथिंबीर घेतले बारीक चिरून, ते वरच्यावर टाकायचं, ढाकण ठेवायचं आणि 5-10 मिनटं, एक 5-6 सेकंड किंवा मिनिट तुम्ही ते वाफेवर शिजवून घेऊ शकता. थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा.